रूपकाने केलेलं नाही. केवळ सूर्य, भौतिक सूर्य आणि हा ज्ञानरथ निवृत्तीनाथ महाराज सूर्य, दोघांची तुलना या ठिकाणी केली आहे. हा सूर्य काय करतो तर श्रीगुरुरूपी सूर्य आणि त्या सूर्यामध्ये फरक आहे. हा उदयाला आला म्हणजे जगाचं प्रकाशन करणारा आणि हा जगाचा बाध करणारा. जग जग म्हणजे काही एकाला जग म्हणत नाही, समुदायवाचक शब्द आहे जग. जग म्हणजे जन्मने, जग म्हणजे गच्छती, जे उत्पन्न होते, राहते आणि पुढे नाही समुदाय प्रवाह सतत चालू असतो त्याला जग समजतात. पूर्वीचे लोक, आता नाही आताचे लोक. मग प्रवाह बंद कृतत्रेता द्वापर आणि ते काय ते सारखे चालू असतात. नंतर जगा समजत असतात. या जगताचा विचार केला आहे. कोहम कदमिदम जातं वायू आहे. मग जगताचं प्रकाशन करणारा हा सूर्य, त्याचे अलौकिकत्व आहे. आणि जगाचा बाध करणारा सूर्य आहे सुद्धा अलौकिक आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांचा सूर्य कोणता आहे? निवृत्ती. आणि तुमचा आमचा सूर्य कोणता? सूर्य उपासक आहेत. 5 उपासना त्याच्यामध्ये सांगितलं. त्याच्यामध्ये विष्णूची उपासना, शंकराची, गणपतीची, सूर्याची आणि शक्तीची. हे उपासक आहे. कोणी सूर्याचे उपासक असतात, कोणी याचे देवीचे उपासक असतात. तो आपला हे होऊन गेलेला आहे. तो कोणाच्या प्रांतामध्ये आणि उदयाला येतो. आणखी पुन्हा कोणाचा अद्वैताचा विकास करतो. नाही का? अद्वैताचा विकास म्हणजे उत्पन्न करतो. अद्वैत कमवत आहेत. द्वैत मात्र आपण आपल्या कल्पनेने काय केलेलं आहे. मग कोणाचा कल्पनावाद, कोणाचा आरंभवाद, कोणाचा परिणामवाद, कोणाचा शून्यवाद. द्वैताची प्रतिष्ठा अनेक. त्याच्यातही पुन्हा हे द्वैत सत्य म्हणून बसले. वेदांतशास्त्रामध्ये द्वैत सत्य नसून मायाकार्य आहे. आणि जे जे मायाकार्य असते ते काय असते? मिथ्या असते. म्हणजे द्वैताचा बाध होत असतो. त्याचा इथे विचार करून सांगतात. मावळवीत विश्वाभास. आभास असतो म्हणून किंवा सर्व दर्शन कराने जगताचा विचार केला, पण तत्वनिर्णयामध्ये चुकलेला आहे. नाही का? सत्य नसताना काय मानून बसले, मोठी चूक आहे. तर सत्य द्वैती लोकांचा संघसुद्धा नको. हे सगळे रामानुज, वल्लभ, निंबार्क, हे सगळे द्वैत जगात सत्यत्व मानणारे लोक आहे. हे सगळे फक्त जगताचा बाध करून अद्वैत मानणारे फक्त एकच आहे, ते म्हणजे जगद्गुरु शंकराचार्य. शंकराचार्याने मात्र अद्वैताचं काय केलेलं आहे? म्हटलं तो अवतार होईल, शंकराचा अवतार होईल आणि गंगेमधून विष्णूची मूर्ती काढून भद्रिकास्तमी काय करते? स्थापन करते. आणि सगळ्या अद्वैताचा काय करते? नायनाट करते. असं अद्वैत मानणारे फक्त शंकराचार्य आहे. बाकीचे सगळे द्वैती आहेत. आपापल्या निर्णयावर ठाम निश्चय. ते किती जरी सांगितलं तरी ते काय होत नाही, जाऊ शकत नाही. त्या अद्वैत रूपाचा विकास करणारे म्हणजे करणारे. अविद्या रात्री सोनिया गिळी ज्ञाना ज्ञान जाणनिया. अविद्येला रात्र म्हटले. रात्र म्हणण्याचं कारण काय? केवळ आनंद अंधकार असतो. अंधकार हा आणखी व्यवहाराच्या अनुपयोगी असतो. मग झोपेची वेळ सांगितली. व्यवहार होत नाही ना, काय करा झोपा की सगळे व्यवहार काय होतात? ठप्प होत असतात. त्याला रात्र म्हणतात. रात्रीमध्ये जीवात्मा आपल्यालाही ओळखत नाही, दुसऱ्यालाही काय करत. जगात काय आहे? अंधारा कुठेमध्ये असते का? आपलं एक जावई वा सासूरवाडीला गेला. त्या खोलीत होता, ती बराक होती बाबा. 2-4 खोल्या होत्या. मग रात्रीला बिघडता उठला, सगळा कडक अंधार, अमावस्येच्या रात्रीचा अंधार. आणि मग ते लागून आल्यानंतर स्वतःची खोली चुकलं म्हणतात.
तेव्हा स्वतःची खोली का दिसली नाही? प्रतिबंध कोणाचा? अंधकाराला. बरं झालं आपलं सासूबाईच्या खोलीत, सासरे बाबाच्या खोलीतच गेलं. ते गोष्ट सांगणारे माणसं सांगतात, कोणाच्या खोलीत गेला? सासूबाई. सासूबाईने दिला, जावारी बाबा तुम्ही कसं करता? नाही म्हटलं, मी तुमच्यावर रागवलं होते, तुम्ही रागवले. अंधार प्रतिबंध. म्हणजे अंधारामध्ये काय होत नाही. पण अलीकडच्या काळामध्ये विजेच्यामुळे सगळं काय झालेलं आहे. व्यवहार ठप्प झाला नाही, व्यवहार सुरू आहे. याला कारण विजेचा प्रकाश, विजेमध्ये असणारी शक्ती. त्याच्यामुळे या सगळं हा जरी लाऊडस्पीकर कसे न आणि वीज लाईन गेली म्हणजे म्हणून त्याला अंधार असं म्हटलं आहे. अविद्या रात्र असं म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये ज्ञान आणि अज्ञान दोन्ही असते की दोनच वर्ग आहे ना त्याच्यामध्ये, एक ज्ञानी एक. तर ज्ञान म्हणजे काय? ज्याला स्वस्वरूपी ज्ञान आहे ते ज्ञान आणि अज्ञान म्हणजे दोन्ही कसे आहे? मुक्त अवस्था प्राप्त होईपर्यंत आणि दोन्ही शुद्ध बंधनच आहे. सत्वगुणाचं तरी बंधनच, रजोगुणाचं तरी बंधनच. अहम ब्रह्मास्मी वृत्ती जीवाच्या दृष्टीने बंधच आहे. देव अहम आहे, बंधच आहे. मी ब्रह्म आहे, हे दोन्हीच्या ठिकाणी निवृत्त होते. त्याला ज्ञानदेवा रम्य रम्यले समाधान, हरीचे चिंतन. गे ज्ञानाज्ञान जाणनिया, सुजिन करी ज्ञानी हा स्वभावदाचा. स्वभावदा म्हणजे आपलं मूळ स्वरूप कोणतं आहे? मूळ स्वरूपाच्या दृष्टीने विचार केला आपण तर आपलं मूळ सद्रूप चिद्रूप आणि कोहम कथमिदम जातम वगैरे त्याच्यामध्ये चिदानंद रूपच मूळ स्वरूपाला काय होतं तो प्राप्त होत असतं. सगळे ते वेळ लावून आत्मज्ञानाचे एक एक घटना ज्ञानेश्वर महाराज सूर्याच्या रूपकाने होणारी घटना आहे ते चांगलं. सूर्य झाला म्हणजे काय पहाट होत असते, लावणी आत्मज्ञानाचे डोळे. पक्षाचा दृष्टांत देऊन सांगितलं. बरोबर घरटीमध्ये असलेले पक्षी जे असतात जोपर्यंत रात्र आहे तोपर्यंत ते बाहेर पडत नाही. एकदा का सूर्यप्रकाश झाला, त्याला तांबडं फुटलं म्हणजे मग किलीबिल चढवून सगळे पक्षी बाहेर सोडत. त्याप्रमाणे जोपर्यंत आणि अविद्या अज्ञान आहे तोपर्यंत जीवाची स्थिती तशीच आहे. पण एकदा श्रीगुरूच्या प्रकाशाने प्रकाश झाल्यानंतर आपण कोण आहोत हे जाणून घेण्याकरता देवरूपी घरटी काय करतो. याचा असे आपला काही संबंध नाही. मानलाच तर अध्यात्मिक संबंध, न संयोग संबंध नाही, समवाय संबंध नाही, कोणताच संबंध नाही. मग माझा संबंध कोणाचा नाही, संबंध कोणाचा म्हणाला ओढून दवडून आणलेला संबंध. एक रस्ता आपला जाऊन एकदम श्रीमंताच्या घरी दिवाणखान्यात जाऊन बसलो, लोडाला टेकून बसला. कामगार लोकांना असं वाटलं कोणीतरी मालकाचा किंवा मालकींचा काहीतरी संबंध असला पाहिजे. सगळे आदर सत्कार वगैरे. त्याला विचारायचं काय चहा घेता का काय घेता? म्हणलं चहा होईपर्यंत कॉफी चालली, कॉफी होईपर्यंत दूधही चालली, आंब्याचा रस दिला तर सगळं. एक दिवस गेला, दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस गेला. जाण्याचं काय काही ना म्हणजे पत्नीला वाटायचं मालकाचा संबंध आहे, मालकाला माझा संबंध. म्हणजे आहे तरी कामगाराच्या दृष्टीने विचार करायचा आहे. तर म्हटलं का तुम्ही कोण आहात? म्हणलं मी मामा आहे. पत्नीला विचार, मालकींना विचारलं, म्हणलं तुमचा मामा आहे का? मामा नाहीच म्हणाला. बरं याच वेळाला विचारलं, म्हणलं तुमचे मामा आहे का? म्हणलं आमच्या मामाने मामा आहे तरी. त्याला विचारलं, म्हणलं कोणाचा मामा आहे? तेवढं सांगतो. सुटकेत भरूया बरं का. आणि कुठे निघाला? गावाच्या बाहेर, दाराच्या बाहेर निघाला. म्हणलं मला गाव मामा होता.
आतापर्यंत मला मारली नाही. असून करायचं तसंच आहे. कोणता तरी संबंध काय करायचा म्हणून जगाचा आणि याचा संबंध आध्यात्मिक संबंध ना संयोग संबंध. दोन जरी वस्तूच्या त्याचा संयोग संबंध असतो नाही का, त्याला दोन अर्थ आहे. म्हणून आध्यात्मिक संबंध नसलेला संबंध नतमस्तानी भूतानी पश्चिमे योग भरतभरण्याच्या भूत असतो मग आहे नाही तर यथाकाशात तिथं नृत्यम सर्वत्र गोळा सुंदर विवेक आहे. नंतर नव्या अध्यायाला पाहायचे आहे. कर्मकांड हे वचनाकांड आणि नवमीची अभिप्राय असं समुद्राला हव्या बिहाला हवी निकावाया. पण 15व्या अध्यायाप्रमाणे 9वाही काय केला पाहिजे, पाठ करून घेतला पाहिजे. महत्वाचा अध्याय आहे. राम रावणाचं युद्ध कसं झालं तुला सांगता येत नाही. त्याचा 9वा अध्याय किती मोठा आहे. दसरा झालेला आहे म्हणून तेव्हा सांगितलं. एक 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 घटना आणखी या ठिकाणी एवढं ते सगळे जाऊन आत्म सांगितले ध्यान त्याचे अभिसावे जीवरूपी पक्षी जसा पाडदाणी म्हणजे आणखी ते घरटं सोडून देतो त्याप्रमाणे एकदा ज्ञान झाल्यानंतर वियोग आहे. घरट हे घरट सोडून मग घरट सोडून जात नाहीत. बाद होत असतं. काय होतं म्हणजे काय ज्ञान झालं म्हणजे काय म्हणून निघून जात असतो. देहातच राहतो पण भाडे करू तसा देहात राहतो. पण मी आपलं घर म्हणत मला कोणाचं कमी जास्त झालं तर मालकाला विचारा म्हणत दोघांना फरक सांगितलं. त्याप्रमाणे एक 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 दृष्टांत देऊन हे सिद्धांत सांगतात. लिंगदेह कमळाचा ही एक घटना घडत असते. सेवन करण्याकरता गेलेला भ्रमर इतका गुंग होत असतो नाही का. गुंतलो या संसारीन कैसा झालं होते मी माझी वाढवणे माय. काहीतरी आपण करावं अशी वृत्ती इतका गर्व होत असतो. शेवटी त्याच्यातच करतो. मग ते बाळगे महाराज म्हणायचे तुका म्हणे गेला आणि वाहता वाहता जन्म आलो त्याचे नाजी फळ झाले त्याचे याला विसरतो. निष्फल देह होत असतो. मनुष्य देह मिळूनही सुद्धा ज्ञान नसल्यामुळे संगत नसल्यामुळे सफलता प्राप्त होत नाही. काय होतं निष्फळ होत असतो. कशा करता आणखी सांगायचं म्हणून सफलता प्राप्त होण्याकरता लावणी आत्मा आपले वेचत आहे. इतका आसक्त होतो की वेळ लावत होतो आणि मग त्याच्यातच मग इकडे ज्ञानेश्वर महाराजांचा विचार त्याला त्याच्यातून मुक्त करायचा आहे. मग सहजा आपल्या प्रयत्नाने मुक्त होत असतो का तो. मग आपण सांगतो की आपली कवी कल्पना आहे. कोणाची कल्पना मध्ये त्याची मिसेस विचार करते ज्या अर्थी यजमान आणखी आले नाही कुठेतरी क्लबमध्ये गुंतले असले ती निघते. मग त्याला माहिती तुला भ्रमरी असं म्हणतात काय. आणि मग ती तलावात आल्यानंतर ते कमळं पाहते. कोणत्या कमळामध्ये आपले यजमान आहे. तर 10, 5, 15, 20 कमळ असले आहे तरी कशामध्ये पण ते जे कमळ हालते आणि तो फुगारा देते या ह्याच्यामध्ये आपले मिस्टर आहे. मग ती तरी कमालाला विकसित करू शकते का. सूर्याची काय करते आणि सूर्याची प्रार्थना केल्यानंतर सूर्योदय येतो आपोआप कमळ काय होते आणि त्याच्यात हा मागा काय होतं मरणाच्या ऐवजी जिवंत येतं. इथे दृष्टांत घेत आहे. पोटी वेचत आहे चित्त मराला मरणार होता त्याच्यामध्ये पण फुल उमगल्यामुळे काय झालं उदयाला करी शब्दाची आज कडी भेद नदीच्या दोही तरी आणि आढळात विरळी चक्रवात पक्षी असतो. काल आपलं होऊन गेलं की त्याला
शाप दिला होता, म्हणलं तुम्हाला रात्री प्रहरी तुमचं मिलन होणार नाही. मग दोन्ही थोडी भेदरूपी नदी त्याच्या दोन्ही एकाच थोडीचा कोणाही चक्रवाक दिवसाभर रात्रभर वेडे होत होते. त्यांचं दर्शन होत नाही. सूर्योदय झाला म्हणजे त्याला मिलनाचा काय होतो, आनंद होतो. त्याप्रमाणे बुद्धी आणि बोध हे काय विकटित झालेले आहे. बुद्धीची शोभा कशामुळे नाही का, डोक्याची शोभा कशामुळे आहे, टोपीमुळे का पेटा बांधणं, कोरून पेटा बांधणं, बरं किती संबंध. त्याचा फेटाचं आयुष्य किती 2 तास फक्त, तरी त्याला मान किती त्याच्यापेक्षा 17 जास्त वेळ राहत नाही का. 17 कमीत कमी 12 तास तरी राहतो. आणि फेटा किती 2 तास. मी कसं करतो त्याचं ऐश्वर, कसं डोक्याचं ऐश्वर आणखी बुद्धीमध्ये ज्ञानच नाही त्याचं आहे. कोणत्याही माणसाला आपलं हे होत असते ते ज्ञानावर ते काय असते. एकाने तक्रार केली होती ना कामगारांनी, का म्हणायला लागले, म्हटले पा आम्ही सकाळीपासून अगदी रात्रीपर्यंत 10 वाजेपर्यंत काम करतो, तरी आमचा पगार 5,000 किती. आणि हा बाबा गाडीमध्ये येतो, मोटारीमध्ये, कारमध्ये येतो, इकडे तिकडे पाहतो, पुन्हा आणखी फराळ करतो वगैरे, पुन्हा इंधन येतो, पुन्हा असं, आणि पुन्हा घरी जातो. पगार किती म्हणलं 5,00,000. म्हणलं असा इतका फरक हवा. आम्हाला 5,000 न्यायला गेले नाही का. बरं आम्ही राबतो किती याच्यापेक्षा नाही का. 12 तास राबतो ना, आता 2 तासच राबतो तरी पगार किती. बरं याला कुत्र्याची गैजमात करावी लागते. मालक कंपनीचा काही कारखान्याचा मालक काही बोले ना बघा, तो गप्प बसला. पुढे काय झालं, काहीतरी फॉल्ट कारखान्यामध्ये निर्माण झाला. कारखाना काय कळलं, मग त्याने सांगितलं, म्हटलं आता कारखाना तेव्हा सुरू करण्याकरता कामगाराला बोलावलं. म्हटलं हे बा सुरू कर की कारखाना. त्याला काय समजतं झालं. म्हटलं महाराज हे तर शक्यच नाही आमच्याकडनं. म्हटलं कारखाना बंद आहे ना, जा सगळे आपलं नोकऱ्या सोडून, मरायची वेळ आली. म्हटलं तर काय म्हणजे आता की 5,00,000 रुपये पगार होतो. त्याला विचारलं, म्हटलं इकडे या. त्याला म्हटलं कारखाना वायवला आहे. त्याने आणखी जो कारखान्याच्या बाबतीतला मनुष्य होता त्याला सांगितलं, म्हटलं इकडे ये की हातोडा घे. एक नट ढिला झाला होता बघा. तो म्हटलं चांगला कर घे, चांगला कर बघा. कारखाना काय झाला, सुरू झाला बरं का. आणि तो ठोका मारला होता ना, म्हटलं 50 रुपये टोका मारण्याची घेऊन जा घरी. मग मालकाने सांगितलं, म्हटलं ते 50 लोक आहे, काय उपयोग आहे त्यांचा, कारखाना सुरू होतो का. त्याने कारखाना काय केला, मग त्याचा पगार किती 5,00,000. किंमत कशाला, क्रियेला आहे का ज्ञानाला आहे. म्हणजे हसी उघडजवळ काय ज्ञानच आहे. त्याच्यामुळे ते काय का ज्ञानी आमचा किंवा ज्ञानी आमचा राजा गुरु म्हणून त्यांना किंमत. त्यांची कीर्ती जशीच आहे. सहज दृष्टांताला येतं म्हणून आणि सांगितलं भेदन चक्रवाकाचा मिळे झाला. पाहिल्या पहाटे भेदाचे चोळले पिठे. द्वैत सगळ्या दुःखाला कारणीभूत आहे. नाही का. बरं द्वैत मुळामध्ये नाही तर नसलेलं द्वैत मानून पुन्हा सत्य मानलेलं आहे. एक वेदांत खेरीचं शास्त्र जर केलं आपण, सगळे द्वैती आहे. सगळे जीवजीवाचा भेद, जडजडाचा भेद, जडजड ईश्वराचा भेद, सर्व देव याच्यामुळे आत्म्यामध्ये सुद्धा मानलेले आहे. एक वेदांत शास्त्र की आपण जर आणि विचार केला तर बाकीच्या शास्त्रामध्ये आत्मा एक नसून काय प्रति शरीराला किती मानव आणि पुन्हा आणखी परिच्छिन्न आहे म्हणून किती मानला. मग आता इतके आत्म्याचा व्यापक आहे तर कोणत्या आत्म्याचा कोणता देह निर्णय होऊ शकत. म्हणजे आत्मस्वरूपामध्ये सुद्धा काय मानलेलं आहे.
भेद मानले. वेदांतशास्त्राचं आत्मकथा आहे. स्वगत जाती विजाती भेद रे, देश काल परिचय शून्य स्वगत, असा म्हणजे सगळे आत्मस्वरूपामध्ये काय मानलेले आहे भेद. ते भेदाचे आपण सांगतो वेदांत सगळ्याच जाती विजाती. म्हणजे विचारसागरामध्ये भेद किती प्रकार? 5 प्रकारचे. जीवाचा भेद, जीव जडाचा भेद, जड ईश्वराचा भेद, ईश्वर जडाचा भेद. आणि भेद सर्व सुखाला कारणीभूत आहे का दुःखाला कारण? भावाभावामध्ये भेद निर्माण झाला म्हणजे एक सहज आपलं दृष्टांत. 2 भाऊ राम लक्ष्मणासारखे वागत होते. दोघांमध्ये प्रेम कदम का. पुढे काय झालं की याची काही मुलं काही याची मुलं. एका ठिकाणी गेल्यानंतर त्याला ऊस आणला बघा. लहान भावाची मुलं आपली मुलं ऊसपर्यंत धावत आले. मग दोघांना काय करायचा? ऊस द्यायचा. काय करायचं? शेंड्याच्या बागाला होता ना तिकडे याची मुलं आली होती. बुडाच्या बागाला कोणाची? लहान भाऊ आहे. लहान भाऊ आपला बाजूला बसलेला होता. तो पाहत होता सगळं. मग याने काय केलं? काही केलं नाही. आपला नुसतं आपला हात केला. हे कोणी पाहिला? भावाने पाहिला. लगेच जेवण मिळून झाल्यानंतर सांगितलं, म्हणलं बा आपलं भीती वाटे झालेले आहे. बरे कशामुळे? द्वैतामुळे. म्हणजे द्वैत जे आहे सुखाला कारणीभूत नसून कशाला कारणीभूत? दुःखाला कारणीभूत आहे. द्वितीया द्वयी भवम नाही का? हिंदुस्थानाला कुठं भीती असते का? मग हिंदुस्थानाला कोणाची भीती आहे? अमेरिका, चीन. आपल्याहून काय आहे? मग त्याची काय उद्या कधी आक्रमण करते नाही का? जास्त जर मुसलमानाची संख्या जर झाली, एक स्वतंत्र काय मागतील? फाळणी कशामुळे झाली? स्वतंत्र काय? अल्पसंख्या आहे म्हणून बरं आहे. शिखाची अल्पसंख्या आहे म्हणून बरं आहे. नाही काय म्हणत शिखस्थान मानले तर इंदिरा गांधीचा काय पडला? द्वैत सुखाला कारणीभूत आहे. तुम्हाला कल्पना आहे ज्या वेळेला भारत फाळणी झाली, काय झाली? त्यावेळेला चीनने टाळी वाजवली बघा. शत्रू दुर्बल झाला. एक होता त्यावेळेला काय होता? सशस्त्र. आता शत्रू काय झाला? मग शत्रूला दुर्बल करण्याचं काम कोणतं असते? फाळणी करणे. काय करणे? जाऊ दे. माझे द्वैत सगळ्या दुःखाला काय आहे? भेदाची चोरळी. याच्यातूनच कसे ज्ञान सर्व दृष्टांत, लौकिक दृष्टांत आणि एक अलौकिक दृष्टांत. लौकिक दृष्टांत म्हणजे प्रवासाला कोणती वेळ असते चांगली? दिवसाची वेळ. रात्रीची वेळ असते का? रात्रीची वेळ का चांगली नाही? सगळे दुष्ट लोक कुठे बसलेले असतात? दबा धरून बसलेले असतात. अंधारामध्ये येत नाही कोणी. प्रवास करणारे मिळाले असलेले लोक त्याला लुटून जीव घेतल्याशिवाय. रात्रीचा प्रवास करणं म्हणजे धोकादायक आहे. काय? कारण दुष्ट विकार सगळे दुष्ट बसलेले आहेत. त्याप्रमाणे आजारा दृष्टांत. तसं भेदाची हे सुद्धा काय? हे सुद्धा सुखाला कारणीभूत नसून कशाला? मग शहाणा मनुष्य काय करत असतो? रात्रीची वेळ टाळतो, दिवसाच्या वेळ प्रवास करतो. तो त्या दुष्टापासून काय होतं? मग भेदाची चोर वेळ. एकदा का सूर्योदयाच्या पूर्वीच्या वेळेस त्याला प्रातःकाळ म्हणतात, प्रभात वेळ म्हणतात. त्यावेळेला प्रवासाला काय करतो? नीट प्रवास होत होता. त्याप्रमाणे जीवदशेमध्ये असलेले हे सगळे विकार आहे. काम येश, क्रोध येश, अन्नगोला सांगितलं आहे ना त्याच्यामध्ये विचार सगळा. हे जे लोक त्याचे विवेक डोळे काय करतात? फोडून टाकतात. तेव्हा ही वेळ काही योग्य नाही. मग
चोर वेळ म्हणजे मध्यरात्रीची वेळ कोणती आहे? जसं इथले चोर कोणते? काम येस, क्रोध येस, म्हणजे महाशनो महापापा विद्येन आहे काय? कोणी कोणी काय काय केलेलं आहे? हे जे जगतामध्ये जे काही विचार होत असतात ना, ते एका कोणी 7व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी ते तर इच्छा कुमारी झाली, मग क्रोधेशी वाढली, सगळे आडवाटाने जाणारे सर्व काय काय काय. कामाचा केवढा प्रताप आहे, क्रोधाचा केव्हा प्रताप आहे. सहज आम्ही आपल्या एका ठिकाणी जात होतो कीर्तना, झाल्यानंतर निघालो बघा, गाडी बघा खोदातो. म्हणलं बाबा मी मोठा गायक आहे. म्हटलं चांगली गोष्ट आहे बा. आम्ही 3 चाली दिल्या होत्या, तर चाल का म्हटले? म्हटलं चाल म्हणण्याकरताच उभं राहिलेलं होतं, कीर्तन ऐकायला नाही. कवी लोक इथले कवी सांगले कोणत्या कडव्याला कोणती काल लावं चाल लावं याच्यात आपण सांगत असं शेवटच्या केल्या तर पहिलाच फिरवलं. पण त्याला सांगावं लागते हे कारण साहेब म्हणला पहिली मला नाही दिली. म्हटलं मला आनंद काही वाटलं नाही. म्हणला दुसरी चाल दे. दुसरी चाल दिली नाही. मला वाटलं की म्हणलं जाऊ द्यायचं दुसरी नाही द्या. थोडी वाईट वाटलं, जरा डोकं काय झालं तापलं. मला तिसरी चाल आपल्या दिल्याशिवाय मला तिसरी चाल दिली नाही. म्हणलं पायाची आग कुठं गेली? आणि असा राग आला. म्हणलं काही विचारूच नका, धरण टाळ हलवायचं का? म्हटलं बरं झालं टाळ नाही मारलं, कीर्तन सगळं फेल गेलं. म्हटलं दुसऱ्याला चाल दिली, तुला त्याला वाईट वाटण्याचं कारण काय? तर म्हणायचं म्हटलं वेदांतशास्त्र कशाला सांगितलं? म्हटलं इथलं कोणाला वेदांत? अरे म्हटलं असं आहे, एवढ्याच वाढायचा का लोकांना? काही लाडूही वाढला पाहिजे. वेदांतशास्त्र म्हणून तुला तरी इतका राग येण्याचं कारण काय? त्याला चाल नाही दिलेला काम म्हणायला काय म्हणायचं? प्रतिकूलतेमध्ये जे उत्पन्न होत असते ते आहे. आणि प्रतिकूल झाला म्हणजे क्रोध उत्पन्न होता. कामाचा परिणाम कशात होतो? क्रोधामध्ये बुद्धी स्थिर राहत नसते. बुद्धी संपली की बुद्धिनाशात काम आहेच, क्रोध आहेच, महाशना महापापा विधेय. बुद्धिनाशात संपला मनुष्य. म्हणजे डोंगरे महाराज सांगायचे अति राग आला बसायला म्हणजे जायचं डोक्यावरती पाणी टाकायचं शांत व्हायला. तो वेळ का आत्महत्या वगैरे जे खुणं वगैरे होतात किंवा हे डाके टाकतात, त्याला जर काही कारण असेल ते काय मग सामान्य आहे का? चोरी करणारे माणसं नुसती चोरी करतात का? ज्याच्या घरची चोरी करतात त्याचा जीव घेतात. पलीकडे तर चोरीने अंतिम सीमा गाठली का? हे पाय एखादा पैसा चोरून नेला, चोरून नेऊ नये, वाईट आहे तो. पण त्यांचा पैसा तरी चोरून न्यायचा. अगोदर अलीकडे काय करतात? त्याचा घरमालकाचा काय करतात? खून करतात. बरं, पैसा लुटल्यावर खून करतात तसं नाही, अगोदर खून करतात नंतर. म्हणजे दुष्टवृत्तीची परिसीमा अलीकडचा. मग जाऊ द्या, इतके वाईट आहे हे. काम क्रोधाचं वर्णन सर्व केलेलं आहे. तेव्हा याच्यातून असं गुन्हेगारी जगत कुठून निर्माण होतं? तो क्रोध आवरत नाही, काय होत नाही. म्हणजे जीवाचा नाश करणार आहे. याची वेळ कोणती? जशी रात्री मध्यरात्रीची वेळ असते, चोर जसे करत असतात त्याप्रमाणे आणखी असले 3 प्रकारचे दुष्ट कशामुळे लागलेले त्याचाही विचार केलेला आहे. तेव्हा त्या पंचदशी ग्रंथामध्ये 3 प्रकारचे विकार झाले. एक ज्वर म्हटलेलं आहे याला. म्हणलं आयुर्वेदिक शास्त्रामध्ये शरीराच्या ठिकाणी जे काही
कफ वात पित्त योग्य लागले तरी सुद्धा काय गरज आहे. लिंगदेहामध्ये असलेले जे विकार आहेत हे सुद्धा काय, आणि काही न कळणे हे सुद्धा काय, तीन प्रकारचे आहे. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे नाही अशा बोधावर ते आणून देतात. बोधाची काय चोराची चोरवे पिठी, आणि मग खऱ्या मार्गाला मोक्ष काय होतं नाही का. निर्वेळ डोळे लागून आंधळा जात असतो कुठे ज्ञानेश्वर महाराजांच्या सोहळ्यामध्ये त्याला डोळे नसताना सुद्धा कळलं. निगती दृष्टांत देऊन हा सिद्धांत सांगितला आहे. बघ काय लिंग नाही बुद्धिबोध एक केरळाचं चक्रवाक पक्षाचे मिलन होत असे. वेदाची चोरळी पिटे निगती आत्मानुवाटेत पंथेक योगी, म्हणून योगी म्हटलेलं आहे त्याला. मग कोणताही का असे ना तो कल्याणाकरता नाही का, कर्मयोगी भक्तियोगी सगळे योग. योग म्हणजे त्याच्यामध्ये वाटचाल करणारा त्याला काय म्हणायचं. वेदाची चोर मध्ये विवेक जयाचे विवेक विवेक किरण संभे उन्मेक सूर्यकांत फुणगे दिपले जाळीत दांगे संसाराची जयाचे विवेक किरण संगे. जसं भौतिक सूर्य उगवल्यानंतर सूर्य कुठं असतो आकाशात, आणि किरण कुठं असते मग त्या किरणामध्ये अंधार असते सगळं. मग काय असतो प्रकाश, आणि त्याच्यामुळे काय होत असते सगळ्या जगताचं काय होतं प्रकाशानं. एखादा मेघ कुठं असतात आकाशात, आणि त्या धारा कुठं असतात, मग धारेमध्ये काय असते पाणी असते. त्याप्रमाणे सर्व किरणामध्ये काय असतं प्रकाश असतो, आणि त्या प्रकाशाच्या योगाने जगताचं प्रकाशन होत असते. त्याप्रमाणे श्रीगुरूच्या मुखातून निघणारे जे शब्द विवेक म्हणत असतात त्याचं स्थान कोणतं श्रीगुरू, हे त्याचं स्थान आहे. किरणाचं स्थान कोणतं सूर्य, नाही तरंगाचं स्थान कोणतं ढग. त्याप्रमाणे समुद्र. त्याप्रमाणे ज्ञानाचं स्थान कोण सूर्य, प्रकाशाचं स्थान ज्ञानाचं स्थान श्रीगुरू. आणि त्यांच्या मुखातून जे जे काही निघेल त्याचे बिसाट शब्द मग सदैव सच्चिदानंद नाही का त्याच्या मुखातून. नाही आता आपल्या तुकोबाराचे अभंग आहे ना, काय सांगू आता. माझं निरंतर जागृती काय द्यावे त्याची हवे पुढे सहज बोलणे इथं उपदे, आणि करुणी छाया सहज जरी बोले तो का सहज बोले वाणी वेदांत आहे सहज शब्दातून गाव. पण त्याला ज्ञानी योगी नाही युक्त योगी असं म्हणा. तुम्हाला आम्हाला अभ्यास करावा लागतो, अगोदर वाचायचा नंतर शिकवायचा. तिथं आहे का ते मामासाहेब का म्हणले महाराज तर इतके काही शिकले नव्हते. मग जो महाराज या ठिकाणी इतका काय तुकोबाराची गाथा काय लिहिली, मग इतकं ज्ञान आलं कुठून. मामासाहेब उत्तम बरा प्रज्ञा कोणती त्यांना ज्ञान मिळवण्याची आवश्यकता अशी उत्तम बरोबर. ते खंदारकर महाराज होते बा, आणि खंदारकर महाराजांनी मग एकाग्रस्थाने विचारलं म्हणलं का मी तुकोबाराचं एवढं वर्णन करतं. म्हणलं खेडगाव कोणतं देऊ, खेडोळ मनुष्य. बरं मराठा मनुष्य काही शिक्षण आहे का, वेद आहे का, काय काही ज्ञान आहे का, काय आहे. गाई चारायला न्यायचे काय करायचं, शेतावर बसून पकरा हाकलायचे. आणि तो ज्ञान म्हणतो गाता गाता म्हणजे 6वा 5वा काय आहे. मग तो ज्ञान आणलं कुठून
मग ते खंदारकर महाराजांनी त्याचं उत्तर दिलं, म्हणले पहा, तुम्हाला आम्हाला ज्ञान प्राप्त करून घेण्याकरता शिकावं लागलं, कोणाकडे तरी काय करावं लागलं, जावं लागत असं. आणि त्याच्याकरता दिव्याचा दृष्टांत दिला. कोणता दिवा प्रकाश देतो, पण सगळे त्याची तयारी करणं, त्याला वाटी पाहिजे, त्याच्यात तेल पाहिजे, पुढे वात पाहिजे, पुन्हा पेटवावं लागतं. आणि प्रकाश किती देतो, एका कोपऱ्यातला बरं वारा आला तर विजून जातं. आणि पुन्हा प्रकाश देत असताना काळी हे निर्माण होते. हे कोणाची अवस्था? त्याच्यात जर तेल नसतं तर विजून जातं, ही आपली अवस्था. आणि सूर्याला प्रकाश देण्याकरता तेल लावावं लागते का? हे दिवा लावावं लागतं का? सूर्याची हे परी तो का लोकी क्रीडा काही, त्यांना काही आवश्यकता आहे का? म्हणलं त्यांच्या सूर्याचा प्रकाश त्याचा किरण सगळ्या ब्रह्मांडाचा काय करतो, ही शक्ती कोणात आहे? कर्तुम शक्ती, अकर्तुम शक्ती, अन्यथा. त्यांना आणखी वाचण्याची पाहण्याची सुखा सहज बोले वाणी, आणि त्याकरी वेदांत आहे ही त्यांची. म्हणून सूर्याला या गोष्टीची काय नाही. दयाचे विवेक किरण संगे, उन्मेक सूर्यकांत फुलगे, आणि दिपले जाळी तर सांगे संसार आहे. सर त्यांच्या मुखातून जे जे ब्रह्म साम्राज्य दीपिकांवर माझा मराठाची बोल ऐशी अक्षरे रसिके, एका एका अक्षरामध्ये आणखी काय शक्ती आहे. सगळा दृष्टांत देऊन ते सांगणार. उन्मेक सूर्यकांत फुलगे, जसं आणखी सूर्यकिरणात किरण, सूर्यकांत महिन्याच्या ठिकाणी गेल्यानंतर ज्वाळा निघतात. काय निघतात? आणि त्या ज्वाळा काय करत असतात? मग असलेलं जंगल काय करतात? जळून टाकतात. त्याप्रमाणे ज्यांच्या मुखातून निघणारा जो विवेक आहे, त्या विवेकामध्ये इतकी शक्ती आहे. जसं अग्नीमध्ये किती शक्ती आहे, सगळं जळून ज्ञानाग्नी सर्व कर्माने भस्मसात, त्याप्रमाणे किती शक्ती आहे त्यांच्यामध्ये, ज्ञानामध्ये, त्या किरणामध्ये. उन्मेक सूर्यकांत दिपले जाळी तर धांगे, असा असलेला संसार जो मोठ्या मोठ्यानं सुद्धा नदीला होत असतो संसारामधला, असल्या प्रकारचा संसार संतांच्या समोर उभा सुद्धा राहत नाही. तो इतका भीतो, तुकाराम तुकाराम नाम घेता कापे. म्हणला त्याची काय स्थिती होत असते. दिपले जाळीचं चांगली कशाची संसाराची. माझा हे संसाराचं विवेक, विवेक म्हणजे काय नाही तर दयाचे विवेक सांगे, अनुन्मेक विविधते ती. जो दोन गोष्टीमधला भेद दाखवतो त्याला काय म्हणायचं? पाप कशाला म्हणायचं, पुण्य कशाला म्हणायचं, ज्ञान कशाला म्हणायचं, ध्यान कशाला म्हणायचं, याचा विवेक नाही का, ज्याच्यामुळे आणखी कळत असते. त्याला मनुष्य देहा कोणता प्रधान आहे? तो विवेक प्रधान आहे, भोगप्रधान नाही. विवेकाकरता भोगाची आवश्यकता आहे. जगण्याकरता खायचं, खायचं खाण्याकरता जगायचं. खाऊच नाही का, जे नाही का, उपाच्या पोटी कुठे भजन होत असते का? म्हणून एक प्रधान जीवन. संतांचं जीवन कसं असते? विवेक प्रधान असते. आणि विषय पामराचं जीवन कसं? भोगप्रधान असते. भोगामध्ये त्यांना विषय सुख घेण्यामध्ये, विषयाचं सुख घेण्याचा पुरुषाचा काय पुरुषार्थ आहे. कोणता पुरुषार्थ? जितके विषय सेवन करता येईल तितका विषय सेवन करणार. नास्तिक लोकांचा कोणता परमार्थ आहे? स्त्रिया गायले ऐकावे, स्त्रीलोक डोळा देखावे, सर्व भावे आलिंगावे, श्रीजी लावे खावे बरे, असावे सुद्धा गणेश करी हा. मग विवेक प्रधान म्हणजे विवेकाच्या काही त्याच्यामध्ये नात्मा अनात्मा विवेक, दृश्य दृग विवेक, सत्यमिथ्या
विवेक विवेक म्हणत असत सहजाच्यातून दृष्टांत आपलं घेतलेलं आहे. मग सत्य काय मिथ्या काय दर्शनकाराने याचा विचार केलेला आहे. कोहम कथमिदम जातम को वे कर्तास्य विद्यते उपादानम किमस्ते विचारात स्वयंदर्श कोहम मी आहे कोण नाही का माझं अस्तित्व काय वगैरे विवेक कोहम कथमिदम जात आहे जिसते जगत जगत को वे कर्तास्य विद्येचा कर्ता कोण आहे आणि याचा जगताचं उपादान कारण कोण आहे. याला विवेक असं म्हणतात. आणि याचा विवेकहीन मनुष्य त्याला फारशी किंमत नाही. जसा एखादा द्रव्यहीन मनुष्य असतो गरीब असतो त्याला लोक विचारत नाही तसा विवेक ज्याच्या ठिकाणी नाही तसं त्याला कोणी विचारत नाही. पण गरिबाला सुद्धा स्वातंत्र्य आहे तसं प्रत्येक जीवाला मनुष्य देहात आलेल्या जीवाला क्षणोक्षणाती करावा विचार करावा या पार नाशिवंत देह जाणार. हा विवेक कुठे मिळतो? संत समागमी. संत देते विवेकात शंभ देते शंभकात संत देते विवेक. संतांच्याकडे हा विवेक मिळत आहे. विवेक पाहिजे असेल तर ज्ञानेश्वर महाराजाकडे संतांच्याकडे सगळा विवेक भरलेला. ज्ञानेश्वरीमध्ये काय आहे सगळं विवेकाने परिपूर्ण आहे. गाथा म्हणजे काय सगळं काय तुका मुखातून जे अक्षरे निघतील ते सगळी कसे. ज्ञानेश्वर महाराज काय रात्री अभ्यास करत होते ग्रंथाचं वाचन करत होते नंतर सच्चिदानंद बाबा असं सांगितलं होते असं आहे का. मग सहज बोलणे हितोपदेश करून साया तुकोबारा नाही तरी काय म्हणजे डोंगरावरती असताना आणखी सहज अभंग भोग जायला लागला. ते संतांनी महाराजांची गोष्ट सांगतात. ते लहान होते आणखी गाई चारण्याकरता भंडारा डोंगरावर जात होता आणि तिथे एखादा वृक्षवल्ली आमास होय आणि तिथे एक तुकोबार आहे आणि ते सहज चुका सहज बोले वाणी त्यावे मग तो पोरगा ऐकत बसायचा. तर संताजी महाराज मग त्याने आपल्या आईला सांगितलं म्हटलं आई बाबा हे कथा आहे सुंदर आणि गायन करतो. मग त्याने आईने सांगितलं होतं त्यांच्याकरता काहीतरी घेऊन जा की शिरा गेला. जो शिरा घेऊन गेला तो कोराला म्हणायला लागला काहीतरी आमच्या आईने तुमच्याकरता प्रसाद पाठवला. भावा म्हणला तूच खा वगैरे वगैरे. म्हणलं तुमची जी वाणी आहे ती वाणी अगाध वाणी आहे तिचा लोकांना उपयोग व्हावा. असा नदीचं पाणी अडवून ठेवलं तर ते किती उपयोगाचं असतं त्याचा केवढा. म्हणलं तुमच्या ठिकाणी असलेला जो हे आहे त्याच्यामुळे जगाचा फकार काही कल्याण आहे. आणि म्हणलं तर गंगेचं पाणी समुद्रात जाऊन मिळालं बंगालच्या असं काय उपयोग त्याचा. आणि तेच धरणाच्या द्वारा अडवलं तर काळी जमीन काय होते हरियाणा आहे. मग कोणाला घेऊन द्यायचं काय. म्हटलं मला लिहिलं असतं तुमच्याकडून पण काय नाही मला ज्ञान नाही शिक्षण नाही. तुकोबाने हात ठेवला. मग काय पाहिजे आणि पानं आणली बघा त्या पानावर ते काय लिहायचं तीच कागद आहे. आणि याच्यापासून कथा नावाचा ग्रंथ जगत विख्यात तुकोबाराचं अस्तित्व असणारा आहे काय असा ग्रंथ आपल्याला तुकोबाराने मिळाला. आणि हे दान देऊन वैकुंठामध्ये काय केले पण ग्रंथाच्या रूपाने तुकोबाराच्या रूपात जशीच्या अमरा हा करे की भा 350 वर्ष झाली काय गाथा आहे. ज्ञानेश्वर महाराजाला किती वर्ष झाली तरी ग्रंथ जसाच्या असे किती ग्रंथ आले किती ग्रंथ गेले त्याचा काय लागत नाही. मग त्याचं काय भरलेलं आहे सगळा विवेक. खडीसाखरेमध्ये काय भरलेली असते घोडी तसं प्रत्येक अक्षरामध्ये आहे माझा रमाकांत. असे विवेक दयाचे विवेक किरण मग मेघ सूर्यकांत पण दिपले जाळीत दांगे. एकदा का अग्नी लागला म्हणजे सगळ्या अरण्यात साफ करून टाकलं. मग संसाराला अरण्याची उपमा दिली.
दिपले जाळीत दांगे संसाराचे. कुठे सूर्याची उपासना आहे. विवेकाला कधी सर्पाची काय दिलेली आहे. सर्प हा विकार संसार सिंधू दोस्तर उल्लंघे उल्लंघिता. मग संसार म्हणजे काय आणि हा विवेक म्हणजे काय अधिक विचार आहे. थांब इथं आपण अधिक विचार कधी करू. श्री गुरुचरण सरोज